नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर याआधी आपण पाहिलं होतं डिसेंट्रलायझेशन वगैरे, आपण जो मागचा पार्ट पाहिला डेमोक्रेसीचा. त्यानंतर आपण फक्त याची इन्फॉर्मेशन पाहिली की सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी, बरोबर, म्हणजे सामाजिक न्याय आणि समता. याच्यामध्ये फक्त आपण इंट्रोडक्शन पाहिलं होतं. त्याच्यामधला जो फर्स्ट पार्ट आहे तो आज आपण याच्यामध्ये पाहणार आहे. तर त्याच्यामधला फर्स्ट पार्ट आहे पॉलिसी ऑफ रिझर्वेशन ऑफ सीट्स, ज्याला आपण म्हणू शकतो मराठीमध्ये राखीव जागांचे धोरण. मी तुम्हाला जेव्हा आपण चॅप्टरचं इंट्रोडक्शन जेव्हा घेतलं तेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की याच्यामध्ये जेव्हा आपल्या भारत देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन अप्लाय झालं होतं 26 जानेवारी 1950 ला, तेव्हा भारतामध्ये काही ज्या SC, ST, NT, OBC या अशा ज्या काही कास्ट होत्या यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवल्या होत्या. त्याच्यातली ही एक पहिली पॉलिसी आहे ज्याला म्हटलं जाते पॉलिसी ऑफ रिझर्वेशन ऑफ सीट्स. मग आता याच्यामध्ये पण काय आहे पहा, लक्ष द्या. पॉलिसी ऑफ रिझर्वेशन ऑफ सीट इन मीन फॉर दोज सेक्शन्स ऑफ सोसायटी who have been derived of the opportunities for education and employment for a long period of time. ओके, फर्स्ट पॉइंट याच्यात काय म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट मध्ये जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले. म्हणजे जो समाज शिक्षणापासून वंचित आहे, रोजगारापासून वंचित आहे, म्हणजे त्यांना काही ऑपॉर्च्युनिटीज त्याला मिळाल्या नसेल, तर त्यांच्यासाठी काय करण्यात आलं की त्यांच्यासाठी सीट रिझर्व करण्यात आला. मग त्याच्यामध्ये कोण कोण आहे, तर त्याच्यामध्ये अकॉर्डिंगली इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अँड इन अ गव्हर्नमेंट सर्व्हिसेस सम सीट्स आर केप्ट रिझर्व फॉर SC अँड ST. SC अँड ST शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स. ओके, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. म्हणजे याच्यासाठी काय आहे, एज्युकेशन आणि गव्हर्नमेंट जॉब, म्हणजे याच्यासाठी काय करण्यात आल्या होत्या, सीट रिझर्व करून ठेवण्यात आल्या होत्या. कशामध्ये, जेव्हा आपल्या भारत देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन लागू झाल्यानंतर. ओके, तर यातला हा जो आहे आपला पहिला पॉइंट राखीव जागांचे धोरण, हा इथं आपला पहिला जो कंटेंट आहे हा इथं संपला. त्यानंतर आहे सेकंड, द SC अँड ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज. तुम्ही फक्त ॲट्रॉसिटीज हा जो ऍक्ट आहे ह्याचं फक्त नाव ऐकलेलं आहे, पण ओरिजिनल ॲट्रॉसिटीज ऍक्ट हा कशासाठी तयार केलेला आहे ते पाहणार. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स, म्हणजे यांच्यावरील अत्याचाराचा संरक्षण देणारा कायदा. मग अत्याचाराचं संरक्षण देणारा कायदा म्हणजे कसा आणि कोणत्या प्रमाणात. आता बघ, ह्या अत्याचारा म्हणजे एक जे धनाढ्य व्यक्ती आहे त्यांच्या ते काय करत होते की बा जे गरीब लोक होते त्यांच्यापासून आणि SC, ST, NT, OBC अशा ह्या प्रवर्गात येणारे जे लोक होते यांच्यापासून काय करत होते, जमिनी हिसकावण्याचा प्रयत्न करत होते, किंवा मग त्यांना एकदम खाली लेखण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न करत होते. अशा गोष्टीसाठी हा त्यांच्यावर अत्याचार होऊन राहिला होता. म्हणून त्यांच्यासाठी हा एक कायदा आणला ज्याला म्हटलं जाते प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी. म्हणजे आपण म्हणू शकतो म्हणजे शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावर अत्याचाराचा संरक्षण देणारा कायदा. मग त्याचा फर्स्ट पॉइंट काय आहे, दिस इज अन इम्पॉर्टंट ऍक्ट फॉर एस्टॅब्लिशिंग सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. काय म्हटलेलं आहे, सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आला. म्हणजे सर्वांच्या याच्यामध्ये काय असायला पाहिजे, समता असायला पाहिजे, इक्वॅलिटी असायला पाहिजे, आणि याच्यामध्ये सर्वांना काय मिळाला पाहिजे, न्याय सुद्धा मिळाला पाहिजे. त्यासाठी सामाजिक न्याय याच्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. दिस ऍक्ट प्रिव्हेंशन एनी इनजस्टिस अगेन्स्ट द पीपल बिलॉंगिंग टू SC अँड ST. म्हणजे याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी हा काय केला जातो, कायदा लागू करण्यात आलेला आहे, ज्याला म्हणू शकतो आपण प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ऍक्ट. ओके, हा झाला यातला सेकंड पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आहे, नेक्स्ट कंटेंट आहे लॉज फॉर रिलेटिंग टू वुमन अँड प्रोव्हिजन्स फॉर रिप्रेझेंटेशन्स. म्हणजे महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायदे. आणि कोणते कोणते कायदे आहे याच्यामध्ये, त्याचा आपण हे कायदे पाहणार. त्याच्यामध्ये पहा मग महिलांसाठी कोणते कोणते कायदे तयार करण्यात आले होते. त्यातला पहिला जो कायदा आपण म्हणू शकतो आपण लॉज फॉर लायबरेशन अँड प्रोग्रेस ऑफ वुमन. त्याच्यामधला जो फर्स्ट आहे तो आहे राईट टू इक्वल शेअर इन द प्रॉपर्टी ऑफ द फादर अँड हजबंड.
म्हणजे आता याच्यामध्ये फादर अँड हजबंड, याच्यामध्ये फादर अँड हजबंड म्हणजे आता आपण सांगायचं झालं तर आज म्हणजे आता जे आपण काय पाहतो म्हटलं परंपरेनुसार काय पाहतो म्हटलं तर याच्यामध्ये वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींचा वाटा नव्हता. पण जेव्हापासून कॉन्स्टिट्यूशन आपल्या भारत देशामध्ये लागू झालं तेव्हापासून आपल्या भारत म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या याच्यानुसार लॉनुसार याच्यामध्ये काय करण्यात आलं, वडिलांच्या आणि म्हणजे आपण म्हणू शकतो आपण हजबंड वडील आणि पती यांच्या दोघांमध्ये जे संपत्ती असेल त्याच्यामध्ये मुलींना वाटा, हा पहिला कायदा झाला. राईट टू इक्वल शेअर इन द प्रॉपर्टी ऑफ द फादर अँड हजबंड. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपण समजून घ्या की एक म्हणजे आई वडील आहे आणि त्यांना दोन मुलं आहेत, एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. तर याच्यामध्ये दोघांना सुद्धा 50-50 शेअर म्हणजे दोघांना सुद्धा समान वाटा म्हणजे याच्यामध्ये मुलींचा आणि किंवा मग याच्यामध्ये हजबंड. आधीच्या काळामध्ये कसं पोटगीचा आपण त्याला म्हणतो पोटगीचा अधिकार. आता पोटगीचा अधिकार म्हणजे काय की ज्याच्यामध्ये लग्न झाल्यानंतर काही कारणास्तव दोघांमध्ये काय जर वादविवाद होत असेल तर तिच्यामध्ये काय होते डिवोर्सचे चान्सेस जास्त असतात. मग अशामुळे काय होते जो हजबंड असतो त्याची जे इन्कम सोर्स असते त्याचं चालूच राहते. पण इकडचे त्यांची जे वाईफ असते ते काय राहते म्हणजे त्या एक हाऊसवाईफच राहतात. त्याच्यामुळे त्यांचा जो इन्कम स्रोत आहे तो उदरनिर्वाहासाठी भागण्यासाठी काही हे भेटत नाही. तर त्याच्यासाठी नवऱ्याच्या याच्यामध्ये एक पोटगीचा अधिकार म्हणून हा सुद्धा ऍक्ट त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे जेणेकरून त्यांना महिने मंथली इन्कम किंवा मग इयरली इन्कम त्यांना मिळत जाव, हा त्याच्यासाठी एक राईट्स आहे. नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन ऑफ डॉवरी ऍक्ट. म्हणजे आपण याला म्हणू शकतो हुंडा प्रतिबंधक कायदा. आता प्रिव्हेन्शन ऑफ डॉवरी ऍक्ट म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा. आता हुंडा प्रतिबंधक कायदा म्हणजे काय पहा की जेव्हा आधीच्या याच्यामध्ये हुंडा प्रकार भरपूर चालू होते किंवा मुलगी द्यायची आहे तर मुलगा असा पाहिजे मग एवढा हुंडा आहे ना. आणि आजही काही प्रमाणामध्ये हे हुंड्याचं प्रकरण आहे. आणि म्हणजे आपण काय समजा मधातला टर्म काय जर पकडला तर याच्यामध्ये हुंड्याचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढलं होतं. त्याच्यासाठी अजून तो कायदा जो आहे जो स्त्रियांच्या बाजूने असायला पाहिजे तो म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ डॉवरी ऍक्ट, हा त्यांनी काय केलेला आहे अजून स्ट्रॉंग बनवलेला आहे. नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. म्हणजे ज्याला म्हणतो आपण घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा. म्हणजे घरामध्ये सासू सुनेचं भांडण किंवा मग सासू सासऱ्याचं भांडण अशामधल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे स्त्रियांवर होणारे घरामध्ये जे स्त्रियांवर होणारे जे अत्याचार होते ते त्याच्यासाठी हा सुद्धा एक कायदा बनवला. हा जो ऍक्ट आहे हा सुद्धा काय बनवला त्यांनी स्ट्रॉंग बनवलेला आहे. नेक्स्ट म्हणू शकतो आपण ऍक्ट अगेन्स्ट सेक्शुअल हार्म्समेंट. म्हणजे आपण म्हणू शकतो लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा. आता लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा म्हणतात म्हणजे ज्याच्यामध्ये जो स्त्रियांवर अत्याचार होतो मग तो कोणत्याही प्रमाणात असो, तो सेक्शुअल असो किंवा मग त्याला फिजिकली असो किंवा कशाही पद्धतीचा हे असो तर त्याच्यासाठी काय करण्यात आला हा सुद्धा एक त्याच्यामध्ये ऍक्ट अगेन्स्ट सेक्शुअल हार्समेंट ऍक्ट तयार करण्यात म्हणजे हा जो ऍक्ट आहे हा तयार करण्यात आला. आता त्यानंतर आपल्याला काय झालं तर याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की बा मग आता ज्या स्त्रिया आहेत त्यांना मग लोकसभेमध्ये वाटा मिळाला. म्हणजे आपण पाच म्हटलं तर पार्लमेंट. आता लक्षात घ्या पार्लमेंटमध्ये स्त्रियांना किती टक्के वाटा आहे. आता आधी महत्वाचं एक लक्षात घ्या पार्लमेंटचे किती टाईप आहे, 2 टाईप. कोणते कोणते, पहिला घेऊ आपण राज्यसभा आणि दुसरा आहे लोकसभा. आपण याला अजून याला म्हटलं ते अप्पर हाऊस अँड लोअर हाऊस सुद्धा म्हटल्या जाते. आणि याच्यामध्ये असतात एमपी म्हणजे आपण शकतो मेंबर ऑफ पार्लमेंट, बरोबर. मग आता याच्यामध्ये टोटल एमपी किती असतात 543. ओके बरोबर. तर आता याच्यामध्ये आधी जेव्हा आपल्या भारत देशामध्ये जेव्हा पहिलं म्हणजे 70 आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये 73 अँड 74 आर्टिकल सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये घटनादुरुस्तीनुसार महिलांना कोणते कोणते अधिकार देण्यात आले होते ते तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर. तर तेव्हा 33% हे काय होतं मग स्त्रियांना रिझर्वेशन होतं. किती टक्के 33, बरोबर. त्यानंतर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एक फाईल पडलेली आहे
की स्त्रियांना 50% रिझर्वेशन द्यायला पाहिजे. किती टक्के? मग ते लोकल गव्हर्नमेंट असो कोणतेही गव्हर्नमेंट असो याच्यामध्ये किती टक्के? 50%. आणि आता याच्यामध्ये सध्या किती आहे? 33% आहे. तर याची फाईल सुद्धा त्याच्यामध्ये सध्या प्रलंबित आहे. आता याच्यामध्ये पहा राज्यसभा आहे आणि लोकसभा आहे, बरोबर. तर याच्यामध्ये 543 एपी पाहिला टोटल. तर आता याच्यामध्ये 543 म्हणजे आता याच्यामध्ये किती आहे? म्हणजे आपण याच्यामध्ये आता पाहिलं तर एक अपोजिशन असते आणि वायलेंट असते, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की विरुद्ध पक्षनेता आणि ज्याला हे म्हणतो आपण अपक्ष, अशा पद्धतीने हे काय आहे जे आहे लोकसभेमध्ये हे कशामध्ये निवडले जातात? लोकप्रतिनिधीच्या मार्फत निवडले जातात. आणि राज्यसभेचं जे कायदा असेल तर ते आपण म्हणू शकतो आपण एखाद्या फिल्म इंडस्ट्री मधला किंवा मग ज्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे म्हणजे मान सन्मान मिळालेला आहे किंवा भारतरत्न मिळालेला आहे किंवा असे जे व्यक्ती असतात हे राज्यसभेमध्ये ते निवडून घेऊ शकतात, ज्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा मग सोशल वर्कर वगैरे जे आहेत त्यांना याच्यामध्ये घेऊ शकतात. तर जेव्हा भारतामध्ये आपण जेव्हा म्हणजे 1952 ला 1952 ला जेव्हा फर्स्ट इलेक्शन झालं तेव्हा फक्त 22 स्त्रिया निवडून आल्या होत्या. आणि 2014 म्हणजे आता का तर पाहतो म्हटलं 2014 ला टोटल 66 स्त्रिया निवडून आलेल्या आहेत. म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं जे म्हणजे जो स्त्रियांसाठी जे रिझर्वेशन झालेलं आहे ते सध्या व्यवस्थित चालू आहे. ओके. तर आता याच्यामध्ये आपण तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे की ज्याच्यामध्ये स्त्रियांचे कोणत्या वर्षी किती स्त्रिया निवडून आल्या, किती पर्सेंट निवडून आल्या. पहिल्या वर्षी तर 4% स्त्रिया निवडून आल्या होत्या याच्यामध्ये. तर असा जो चार्ट आहे तो तुम्ही पळून घे जा. ओके. तर याच्यानंतर आहे प्रोव्हिजन्स फॉर त्यानंतर पहा प्रोव्हिजन्स फॉर मायनॉरिटीज म्हणजे अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. आता अल्पसंख्याकांविषयी म्हणजे काय आहे? आता अल्पसंख्याक हा तुमच्या शब्द आला असेल तो आपण आता याच्यामध्ये काय आहे? Constitution has adopted several measures for the protection of the right minorities. ओके. ज्याला म्हणू शकतो आपण अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे व त्यांचा विकास व्हावा या वर्गाने अनेक तरतुदी करण्यात आल्या. आता याच्यामध्ये पहा कोणत्या तरतुदी करण्यात आल्या त्या पहा. Several policies have been adopted by the government to provide them the opportunity in the education and employment. म्हणजे शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना करत आहे. कशासाठी? शिक्षण. Several policies have been adopted by the government to provide them the opportunity in the education and employment. म्हणजे शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी. नेक्स्ट थर्ड, the constitution has prohibited any form of discrimination on the basis of caste, creed, religion, language and region. म्हणजे याच्यामध्ये काय करू शकत नाही धर्म, वंश, भाषा, जात, प्रदेश इत्यादी घटकावर आधारित भेदभाव प्रतिबंध करण्यात आला आहे. याच्यासाठी सुद्धा एक आर्टिकल बनलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कास्टवर, क्रीडवर, रिलिजन अँड लँग्वेज आणि रिजन याच्यामध्ये तुम्ही भेदभाव करू शकत नाही. थर्ड, नेक्स्ट पॉइंट, द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइडेड राइट टू द मायनॉरिटीज to protect and conserve their language, culture and establish educational institution. त्यांच्या तुम्ही लँग्वेजवर दबाव आणू शकत नाही किंवा कल्चरवर दबाव आणू शकत नाही आणि त्याच्यासाठी सुद्धा एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट काय केलं त्यांनी स्थापन केलेलं आहे. तर इथे आपला हा संपला आपला एक कंटेंट संपला. आता याच्यानंतरचा जो कंटेंट आहे तो पाहणार आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.